गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 7:15. कसं मस्त व्ह्यू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर बघू शकता सकाळी सकाळी मार्केट वगैरे चालू झालेलं आहे आणि मी एक ट्रेड घेतला होता. तो हा ट्रेड होता सेन्सेक्स 84,900चा पुट बाय केला होता मी. 140च्या अराउंड बाय केला होता. 170ला आपण एक्झिट केलं आहे. त्यामध्ये सिम्पल स्ट्रॅटेजी होती. EMAवर कॅन्डल रिजेक्शनमध्ये मी एंट्री घेतलेली आणि इथे पण EMAचा वरती रेजिस्टन्स होता, त्यामुळे इथं पुट साईडचा एंट्री प्लॅन मी केला होता आणि त्यामध्ये आपल्याला टार्गेट बघायला भेटलं आहे. त्यामध्ये जो स्टॉप लॉस होता तो 130चा स्टॉप लॉस होता, म्हणजे जवळपास 10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि त्याच्या बदल्यात मी 30 पॉईंटचं टार्गेट कॅच केलेलं आहे. दुकानावर आलो. इथे कोळसा वगैरे भरायचं काम चालू होतं. आता आपल्याला ऑर्डर टाकायला जायची होती हॉटेलवर कोळसा टाकायला. गाडी येत आहे थोड्या वेळात. टेम्पोमध्ये कोळसा घेऊन जायचं आहे आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजले आहेत 9:30 आणि आपण आलो आहे हिमगौरी रेस्टॉरंटला कोळसा टाकायला. ट्रेडिंग वगैरे झाली. आता थोडंसं बिझनेसकडे पण बघूयात. दुपारी परत म्हणलं एखादा ट्रेड वगैरे भेटतो का, त्यासाठी सेटअपवर बसलो होतो मी. जर्नलमध्ये एंट्री वगैरे केली आज जे काही ट्रेड केलं त्याबद्दल. आणि आपला जो फायनल प्रॉफिट आहे तो मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा. नंतर मला जायचं होतं पेनमध्ये, थोडंसं काम वगैरे होतं. फ्रूट्स वगैरे घेऊन यायचे होते, त्यासाठी मी चाललो होतो पेनमध्ये. 6,485 रुपयाचा प्रॉफिट आपण बुक केला आहे. तर मित्रांनो, हा आहे आजचा आपला फायनल प्रॉफिट. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण 2026मध्ये ट्रेडिंग जर्नी सुरुवात करायची असेल तर तुम्ही कशी करू शकता हे मला विचारण्यासाठी तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. मी तुमची नक्की हेल्प करेल. थँक्यू.